राज्याच्या विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे 2 जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे राज्य विधानसभेचं संख्याबळ 286 झालं. राज्यसभेतल्या सदस्य निवडीच्या सूत्रानुसार एक सदस्य निवडून येण्यासाठी यावर्षी 37 आमदारांचा कोटा आवश्यक आहे. पक्षांनुसार विचार केला तर कोणाकडे किती आमदार आहेत आणि कोणता पक्ष किती सदस्य निवडून आणू शकतो ते बघूया. तर सध्या एक युनिट म्हणून राज्यात महायुती स्ट्रॉंग आहे. भाजपकडे 131, शिंदेच्या शिवसेनेकडे 57, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 40 असे एकूण 228 आमदार आहेत. शिवाय अपक्ष आणि लहान पक्षातील 7 आमदारांचा देखील महायुतीला पाठिंबा आहे. त्यामुळे महायुतीचं एकूण संख्याबळ आहे 235. त्यात महायुतीत 6 सदस्य सहज राज्यसभेत पाठवू शकते. तरीही अतिरिक्त 13 आमदारांचं संख्याबळ महायुतीकडे राहील. त्यामुळे जर भाजपने 7वा उमेदवार दिला तर चुरस निर्माण होईल. कारण सध्या भाजपचे 2 खासदार निवृत्त होत आहेत. त्या जागी भाजपचे 2 सदस्य पुन्हा राज्यसभेत भरले जातील. मात्र एकट्या भाजपकडे सहज 3 सदस्य निवडून आणण्याचं बळ आहे. जर भाजप त्यावर ठाम राहिला तर नक्कीच वेगळं चित्रही दिसू शकतं. आता महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 10, काँग्रेसचे 16 आणि ठाकरेंचे 20 असे एकूण 46 आमदार आहेत. माकप आणि शेकापचा प्रत्येकी 1 आमदार आहे. त्यामुळे मवियाचं संख्याबळ 48 आहे. म्हणजे काय तर राज्यसभेतून मवियाचे एकूण 4 सदस्य निवृत्त होतील. मात्र मवियाकडे केवळ 1च सदस्य राज्यसभेत पाठवता येईल इतकंच संख्याबळ आहे. 37 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर मवियाकडे केवळ 11 मते शिल्लक असतील. जरी समाजवादी पार्टीचे 2 तर एमआयएमचा 1 आमदार सोबत गेला तर मवियाकडे 14 मते अतिरिक्त असतील. आता मवियाच्या संख्याबळावर नेमकं कोण राज्यसभेत जाणार आणि भाजप 7वा उमेदवार देणार का ते पाहावं लागेल.